नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रतिमाज रेसिपीमध्ये। आज आपण करणार आहे भरलेली मसाला कारली। इथे मी 4 कारली घेतलेली आहे। आता आपण या कारल्यांना असे याची वरची साल काढून घ्यायची सगळी। तुम्हाला दाखवते मी। अशा पद्धतीने हे वरची काटेरी साल सगळी काढायची। अशा प्रकारे आपण या कारल्यांची वरची साल अशी काढलेली आहे। म्हणजे असं वरचा काटेरी भाग जो आहे तो असा आपण काढलेला आहे। आता ही साल काढलेली आहे। आता ही मधून चिरायचं असं। आणि याच्यामध्ये जे बिया असतात त्या सगळ्या काढायच्या। अशा प्रकारे ही सगळी कारली आपण मध्ये चिरून या मधला जो भाग आहे बियांचा तो सगळा काढायचा। अशा प्रकारे आपण ही कारल्याची वरची साल काढून या मधल्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता आपण ही कारली गरम पाण्यामध्ये शिजायला ठेवून देऊया। इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं। आता या पाण्यामध्ये 1 चमचा भरून हळद टाकायची। हळद जर जास्त टाकली तरी चालेल। 1 चमचा भरून मीठ टाकायचं। हे पाणी आता उकळलेलं आहे। त्याच्यामध्ये ही जी आपण कारली स्वच्छ करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये सोडून द्यायची। एक 10 मिनिटांसाठी ही कारली आपण या मीठ आणि हळदीच्या पाण्यामध्ये उकळून घेऊया। कारल्यामध्ये भरण्यासाठी मसाला बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे लसूण घेतलेला आहे। एक 7-8 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। इथं मी सुकं खोबरं असं भाजून घेतलेलं आहे। इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि हे तीळ सुद्धा मी गरम करून घेतलेले आहे। आता आपण हा सगळा शेंगदाणे खोबरं मिक्सरला बारीक करून घेऊया। बारीक म्हणजे जाडसरच वाटण करायचं, कारण आपल्याला भरायचं आहे। जाडसर वाटण करून घेऊया। जाडसर वाटण करून घेतलेलं आहे। आता ही कारली चांगली उकडलेली आहेत। आपण त्यांना एका भांड्यामध्ये काढून घेऊया। मीठ आणि हळदीमध्ये ही कारली उकडल्यामुळे याचा सगळा कडवटपणा निघून जातो। कारली पण शिजतात। आता आपण ही कारली चांगली धुवून घेऊया। या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची अशी। इथं आपण जे मिक्सरला शेंगदाणे आणि खोबरं बारीक केलं होतं त्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकूया। त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची, अर्धा चमचा धने जिऱ्याची पावडर टाका, अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आणि इथे लाल तिखट मी टाकत आहे। आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया। हे सगळं मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे हा सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा। आता हा मसाला आपण कारली उकडून घेतली होती त्याच्यामध्ये भरूया। अशा प्रकारे आपण या कारल्यामध्ये हा मसाला सगळा भरून घ्यायचा। टाकून घेऊया। आता ही कारली या तेलामध्ये अशी ठेवून द्यायची। एक 2-3 मिनिट अशीच ठेवायची कारली, लगेच पलटायची नाही। थोडीशी खालची बाजू फ्राय झाली की मग त्यांना पलटी करायची। आता ही कारली अशी पलटून घ्यायची जराशी। आता ही कारली चांगली फ्राय झालेली आहे चारी बाजूने। हे बघा कशी फ्राय झालेली आहे। ही कारली आपण आधी शिजवून घेतलेली आहे, त्यामुळे ही कारली बाहेरून आतून चांगली शिजलेली आहे। आता आपण काय करूया, याला थोडीशी फोडणी देऊया आपण। आता या कढईमध्ये तेल टाकून देऊया। त्याच्यामध्ये हा ठेचलेला लसूण टाकूया। हा लसूण चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये। आता याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा टाकूया। हा कांदा चांगला परतून घ्यायचा। आता आपण याच्यामध्ये
जो शिल्लक राहिलेला मसाला होता, शेंगदाण्याचा तीळ, शेंगदाणे, खोबरं याच्यामध्ये टाकून देऊया. हे चांगलं परतून घ्यायचं याच्यामध्ये. आता या मसाल्यामध्ये थोडं पाणी टाकूया. आता हा मसाला चांगला शिजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये जे आपण कारली फ्राय केली होती ती याच्यामध्ये सोडून देऊया. आता ही कारली याच्यामध्ये अशी मिक्स करून घेऊया. आता 1-2 मिनिटांसाठी आपण ही कारली झाकून ठेवूया. मग आपली मसाला भरलेली कारली तयार होईल. आता 2 मिनिट झालेले आहेत. आपली ही मसाला भरलेली कारली तयार झालेली आहे.